हिंगोलीच्या कळमनुरी, वसमत, औंढा, नागनाथ या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली आहे। मात्र ऊस काढणीला येण्याआधीच ऊसाला तुरे फुटले, यामुळे ऊसांची वाढ खुंटली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस पिकाची लागवड करत असतात आणि यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 10,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केली। मात्र वेळेआधीच आता ऊसाला तुरे फुटल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेत। बघू शकता की हिंगोलीच्या मी बोल्डा परिसरामध्ये आहे। मात्र ऊस जे आहे ते दोडणीला येण्याआधीच आता ऊसाला जे आहे ते तुरे फुटल्याचं पाहायला मिळते, कारण की ऊसाला तुरे फुटल्यामुळे ऊसांची वाढ जी आहे ती खुटलेली असते, ऊस पोकळ बनतो आणि त्यामुळे ऊसाचं वजन जे आहे ते कमी भरतं। यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ते 4 कारखाने साखरेचे कारखाने आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत या तिन्ही तालुक्यामध्ये ऊसाची लागवड करतात। मात्र यावर्षी आता ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले। आता शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आता लवकरात लवकर जे ऊस लवकरात लवकर कारखान्याने तोडणी करावी आणि आमचा ऊस लवकरात लवकर येण्यात यावा, कारण की आता यावर्षी शेतकऱ्यांच्या ऊस पिकांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। यामुळे यावर्षी ऊसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।